ती खूप हळवी आहे असं कधी वाटलंय? किंवा मनात तरी कधी असा विचार आलाय का? आपण सगळेच कधी ना कधी ह्या टप्प्यावरून जातो. हो, एखादी व्यक्ती अचानक रडायला लागते किंवा छोट्याशा गोष्टीवरून खूप दुखावली जाते. आणि आपल्याला वाटतं इतकं काय मनाला लावून घ्यायचं. अगदी, यात एवढं रडण्यासारखं काय होतं असा प्रश्न पडतो. आपण अनेकदा वरवरच्या प्रतिक्रिया बघतो, पण त्यामागच्या खऱ्या कारणांकडे बघायला विसरून जातो. आणि म्हणूनच आज आपण यावर अगदी मनमोकळीपणाने बोलणार आहोत. हो, कारण यात कोणालाही दोषी ठरवायचं नाहीये. पुरुषांना दोष देणार नाही. आणि बायकांना अगदी परिपूर्ण आहेत असंही म्हणणार नाही. दोघांच्याही काही मर्यादा असतात. नक्कीच. आज आपण फक्त नात्यांमध्ये नकळत उभ्या राहणाऱ्या त्या गैरसमजांच्या भिंती समजून घेणार आहोत. हे ऐकताना तुमच्यापैकी अनेकांना असं नक्कीच वाटेल की अरे, हे तर अगदी माझ्याच घरात घडतंय. चला तर मग त्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या गैरसमजापासून सुरुवात करूया. ती खूप जास्त हळवी आहे. संवेदनशील नक्कीच असते. पण ती प्रमाणाबाहेर हळवी असते का, हा खरा प्रश्न आहे. जेव्हा एखाद्या छोट्या गोष्टीवरून तिचं मन दुखावतं तेव्हा समोरच्याला वाटतं की यात इतकं वाईट वाटून घेण्यासारखं काय होतं. हे तर अगदी क्षुल्लक होतं असं वाटतं, पण तिच्यासाठी ते क्षुल्लक नसतं. आपण एका रोजच्या परिचयाच्या उदाहरणातून हे बघूया. समजा नवरा संध्याकाळी ऑफिसमधून घरी येतो. हो, बायको दिवसभर त्याची वाट बघत असते. तिला वाटत असतं की आज तो आला की आपण थोडा वेळ एकत्र बसू. चहा पिता पिता 2 शब्द बोलू, पण तो आल्यावर साहजिकच स्वतःच्या कामात किंवा मोबाईलवर व्यस्त होतो. बूट काढता काढता तो एका हातात फोन बघत असतो आणि मग ती अगदी शांतपणे विचारते, 2 मिनिटं माझ्याशी बोलशील का? त्यावर नवऱ्याचं उत्तर येतं, अगं एवढ्यावरून लगेच डोळ्यात पाणी आणायची काय गरज आहे, मी आत्ताच तर आलोय. इथेच तो पहिला गैरसमज तयार होतो. नवऱ्याला वाटतं की ती फक्त एका छोट्या गोष्टीवरून रडत बसलीये. पण इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. दिवसभर काम करून नवरा थकला असेल, त्याच्या डोक्यात ऑफिसचे 10 विचार असतील. हो, बरोबर. तर त्याने थोडा वेळ स्वतःसाठी काढला तर त्यात काय चूक आहे? तिला हे का समजत नाही की तो थकलाय? चूक कोणाचीच नाहीये. तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकला आहे अगदी खरं आहे, पण ती भावनिकदृष्ट्या त्याची वाट पाहत होती. तिला त्या 2 मिनिटात फक्त तो काय काम करतोय याकडे लक्ष नसतं हवं. तिला जवळीक हवी असते. मानसिक जोड हवी असते. ती दिवसभर त्या एका क्षणाची वाट पाहत असते. अगदी बरोबर. ती जास्त हळवी नसते. ती त्या नात्याशी जास्त जोडलेली असते. आणि जो जोडलेला असतो त्याला गोष्टी जास्त तीव्रतेने जाणवतात. हा विचार खूप महत्वाचा आहे. आता आपण दुसऱ्या अशाच एका नेहमीच्या गैरसमजाकडे वळूया. ती सतत तेच तेच बोलतीये, म्हणजे नक्कीच ती विनाकारण वाद वाढवतीये. तर घरोघरी घडणारा प्रसंग आहे. अनेकदा पुरुषांना असं वाटतं की एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलली जाते याचा अर्थ ती फक्त उगाचच तो विषय ताणत आहे. किंवा तिला भांडणच उकरायचं आहे असं वाटतं. आपण एक रोजच्या आयुष्यातलं उदाहरण घेऊ. सांगा ना. समजा घरात काहीतरी कुरबूर झाली. सासूबाईंच्या किंवा घरातील इतर कोणाच्या बोलण्यावरून बायकोचं मन दुखावलं. ती स्वयंपाकघरात काम करता करता नवऱ्याला ते सांगते. आणि नवरा अतिशय व्यावहारिक विचार करून म्हणतो, जाऊ दे, दुर्लक्ष कर, सोडून दे. पण तरीही ती पुन्हा रात्री झोपताना तोच विषय काढते. मग नवरा साहजिकच वैतागून म्हणतो, आता किती वेळा तेच तेच सांगणार, मी ऐकलं ना एकदा. हे खूप जणांच्या बाबतीत घडतं. पण ती तो विषय पुन्हा पुन्हा का काढते हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तिला तो प्रश्न सोडवायचा नसतो का? जेव्हा ती एखादी गोष्ट सांगते तेव्हा तिला नवऱ्याकडून कोणताही तोडगा किंवा उपाय नको असतो. पण कधीकधी नवऱ्याला वाटतं की तिने सगळं विसरून जावं. जणू काही सासूबाईंचे शब्द म्हणजे मोबाईलवरची एखादी जाहिरात आहे, जी 5 सेकंदानंतर आपण सहज स्किप करू शकतो. पण खऱ्या आयुष्यात असं कोणतंही स्किप बटन नसतं ना. भावनांना स्किप करता येत नाही. बहुतेक वेळा तिला माहीत असतं की परिस्थिती कशी हाताळायची, पण तिला त्या क्षणी तिच्या भावनांची दखल घेतली जावी अशी अपेक्षा असते. म्हणजे कुणीतरी ऐकून घ्यावं आणि म्हणावं की हो, मला समजतंय, तुला वाईट वाटलं असेल, तुझी चिडचिड होणं साहजिक आहे. एवढीच तिची अपेक्षा असते. यालाच मानसशास्त्रीय भाषेत भावनांना दिलेली मान्यता म्हणतात. अगदी बरोबर. जोपर्यंत तिच्या भावनांची योग्य नोंद घेतली जात नाही तोपर्यंत ती शांत होत नाही. आणि नवऱ्याला वाटतं की मी तर उपाय सांगितलाय, मग ही शांत का होत नाहीये? ती पुन्हा पुन्हा बोलते याचा अर्थ असा नाही की तिला भांडायचंय. ती बोलते कारण तिच्यासाठी तो विषय खूप महत्वाचा आहे. हा दृष्टिकोन खरंच खूप वेगळा आहे. आपण अनेकदा शब्दांकडे लक्ष देतो, पण त्यामागच्या भावनेकडे दुर्लक्ष करतो. नक्कीच. आता तिसऱ्या गैरसमजाकडे येऊया. हा गैरसमज आजकालच्या वेगवान आयुष्यात खूप जास्त पाहायला मिळतो. ती खूप खंबीर आहे. तिला कोणाच्या आधाराची गरज नाही. हा एक असा गैरसमज आहे जो अनेकदा कौतुकाच्या नावाखाली लपलेला असतो. आजकाल आपण बघतो स्त्रिया घराची जबाबदारी आणि ऑफिसचं काम अशा सगळ्याच आघाड्यांवर समर्थपणे लढत असतात. त्या सकाळी लवकर उठून डबे बनवतात, मुलांना शाळेत सोडतात,
ऑफिसच्या मीटिंग्स घेतात आणि परत येऊन रात्रीचा स्वयंपाकही करतात. हो, आणि हे सगळं त्या इतक्या हस्तमुखाने सांभाळतात की बघण्याला वाटतं ही किती खंबीर आहे. यामुळेच अनेकदा घरच्यांना किंवा नवऱ्याला असं वाटायला लागतं की हिला काही फरक पडत नाही. ती सगळं एकटी सांभाळू शकते असा समज होतो. पण मग अशा वेळी समोरच्याने नक्की काय करावं, कारण ती वरवर पाहता इतकी सक्षम दिसते की कोणालाही वाटेल हिला मदतीची गरज नाही. इथेच आपण माणसाचं मन समजायला कमी पडतो. कोणी कितीही खंबीर असलं तरी प्रत्येकाला कधीतरी आधारासाठी एका खांद्याची गरज असतेच. या खंबीरपणाच्या बुरख्याखाली काय लपलंय हे आपण पाहत नाही. आपण गृहीत धरतो की तिला कसलाच त्रास होत नसेल, कारण ती कधीच तक्रार करत नाही. म्हणजे त्या कणखर चेहऱ्यामागेही एक वेगळी बाजू असते. नक्कीच, ती दिवसभर सगळं काही अगदी न थकता करत असते, पण रात्री जेव्हा सगळं घर शांत होतं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक प्रचंड थकवा जाणवू शकतो. तेव्हा जर कोणी म्हटलं की तू तर खूप कणखर आहेस, तुला कशाचा त्रास होणार, तर ते ऐकायला कदाचित काही सेकंद चांगलं वाटेल. पण आतून ती व्यक्ती खचलेली असू शकते. खूप खंबीर असणारे लोक रडत नाहीत असा आपला एक चुकीचा समज असतो. म्हणजे ते रडत नाहीत असं नाहीये. अजिबात नाही. ते फक्त सगळ्यांसमोर रडत नाहीत, ते एकटे रडतात. अंघोळ करताना किंवा रात्री उशीत तोंड खुपसून रडतात. त्यांनाही वाटतं की कोणीतरी आपली काळजी घ्यावी. कोणीतरी पाठीवर हात ठेवून विचारावं की तू खूप थकली आहेस का, आज मी स्वयंपाक करू का. किंवा तू फक्त 5 मिनिटे बस, मी चहा बनवतो. हे खरंच मनाला भिडणार आहे. आपण एखाद्याला खंबीर ठरवून आपली जबाबदारी झटकून मोकळे होतो. हो, पण त्या व्यक्तीची भावनिक कोंडी आपण लक्षात घेत नाही. यानंतरचा जो चौथा गैरसमज आहे तो तर नात्यांमधल्या भांडणांचं सर्वात मोठं कारण असतो. ती रागावते म्हणजे नेहमी प्रमाणाबाहेर चिडते किंवा राईचा पर्वत करते. हा वाक्प्रचार तर नात्यांमध्ये अगदी सर्रास वापरला जातो. राग ही एक अतिशय नैसर्गिक भावना आहे. पण जेव्हा अचानक एका क्षुल्लक गोष्टीवरून खूप मोठा वाद उभा राहतो, तेव्हा तो राग फक्त त्या एका क्षणाचा नसतो. म्हणजे कसं, ते एका उदाहरणातून सांगा ना. आपण नेहमीच्या आयुष्यात बघतो. समजा बायकोने नवऱ्याला एखादं छोटंसं काम करायला सांगितलंय. उदाहरणार्थ येताना दुकानातून दूध आणायला सांगितलंय. ती अनेकदा सांगूनही तो विसरतो किंवा दुर्लक्ष करतो आणि म्हणतो माझ्या डोक्यातून गेलं. आणि मग एका दिवशी अचानक ती याच छोट्या गोष्टीवरून खूप जोरात चिडते, घरात आरडाओरडा करते. तेव्हा साहजिकच प्रश्न येतो, अगं इतकं प्रमाणाबाहेर का चिडतेस? एक दुधाची पिशवीच तर विसरो ना. हो, कारण त्या एका क्षणी बघायला गेलं तर तो मुद्दा खरंच खूप छोटा असतो. पण आपण हे विसरतो की ती फक्त त्या एका दिवशी रागावलेली नसते. तो राग एका दुधाच्या पिशवीचा नसतोच. ती प्रत्येक वेळी थोडी थोडी दुखावत गेलेली असते. जेव्हा तिने पहिल्यांदा एखादी अपेक्षा व्यक्त केली आणि तिला नकार मिळाला, तेव्हापासून तो राग मनात साचायला सुरुवात झालेली असते. जेव्हा तिचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं गेलं, बरोबर. पण मग हे कसं ओळखायचं? नवऱ्याला कसं समजणार की हा राग आजचा नाहीये तर गेल्या महिन्याभराचा साचलेला आहे? तो काही अंतर्यामी थोडीच आहे की तिच्या मनात काय साचत चाललंय हे त्याला आपोआप समजेल? खूप छान आणि व्यावहारिक प्रश्न विचारलात. तो अंतर्यामी नक्कीच नाहीये, पण तो एक चांगला आणि सजग जोडीदार नक्कीच बनू शकतो. ही अतिप्रतिक्रिया नसते, ही एक उशिरा दिलेली प्रतिक्रिया असते, एक साचलेला उद्रेक असतो. अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा दुर्लक्षित राहिल्याचा तो एक एकत्रित स्फोट असतो. जर त्याने सुरुवातीला तिच्या छोट्या तक्रारींकडे लक्ष दिलं असतं तर हा साचलेला उद्रेक झालाच नसता. आपण नेहमी या उद्रेकाकडे एक अतिप्रतिक्रिया म्हणून बघतो आणि पुन्हा मूळ समस्येकडे दुर्लक्ष करतो. हे ऐकल्यावर लक्षात येतंय की आपण फक्त पृष्ठभागावरच्या गोष्टी बघतो, खोलीत जाऊन विचारच करत नाही. हो, पण या सगळ्या गैरसमजांमधला सर्वात शेवटचा आणि मला वाटतं सर्वात धोकादायक गैरसमज कोणता असेल? सर्वात धोकादायक गैरसमज आहे ती शांत आहे म्हणजे आता सगळं ठीक आहे. अरेच, हा तर आपण सगळेच नेहमीच करून घेतो. अगदी. जेव्हा घरातले वाद संपतात ती बोलणं बंद करते, तक्रार करणं थांबवते. तेव्हा नवऱ्याला वाटतं की चला अखेर शांतता मिळाली, आता विषय संपला. आणि हीच ती सर्वात मोठी चूक असते, कारण नात्यामध्ये शांतता ही नेहमीच शांतीचं प्रतीक नसते. मग ती शांतता कशाची असते? जर वाद होत नसतील तर ते नात्यासाठी चांगलंच नाही का? वरवर पाहता ते चांगलं वाटतं, पण ती शांतता थकव्याची असते. जेव्हा ती व्यक्ती सगळं बोलून, समजावून, भांडून, तक्रार करून पूर्णपणे थकते आणि तरीही समोरून काहीच बदल दिसत नाही, तेव्हा ती शांत होते. ही शांतता शांतीची नसते, ती एका मृत्यूची असते, अपेक्षांच्या मृत्यूची. म्हणजे तिने हार मानलेली असते. जेव्हा वाद थांबतात तेव्हा ते नातं सावरलेलं नसतं, तर ते आतून तुटायला लागलेलं असतं. एक प्रकारे हो,
ती बोलणं बंद करते याचा अर्थ ती अपेक्षा ठेवणं बंद करते. तिला समजून चुकतं की आता काहीही बोलून उपयोग नाही, आपल्या शब्दांना इथे काहीही किंमत नाही हे तिला जाणवतं. आणि नात्यातला हा टप्पा खूप भयंकर असतो. जिथे अपेक्षा संपतात तिथे नातं खरंच उरतं का? हाच तर कळीचा मुद्दा आहे. जिथे अपेक्षा संपतात तिथे नातं हळूहळू आतून रेकामं होत जातं. वरवर बघायला सगळं सुरळीत वाटतं. कोणती भांडणं नसतात, ते एकत्र जेवतात, एकत्र प्रवास करतात, सणवार साजरे करतात. पण आतून त्यांच्यात एक मोठी दरी निर्माण झालेली असते. 2 अनोळखी माणसं एकाच छताखाली राहिल्यासारखं ते आयुष्य असतं. हे खूपच गंभीर आहे. हो, म्हणजे ती शांतता हे नातं सावरण्याचं लक्षण नसून ती कधी-कधी खऱ्या अंतराची सुरुवात असते. अगदी बरोबर. आपण आत्तापर्यंत जे 5 गैरसमज पाहिले त्यावरून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय. हे गैरसमज काही एका रात्रीत नातं संपवत नाहीत. नाही, एकदम कोणतंच नातं तुटत नाही. पण मग हे गैरसमज नक्की काय करतात? हे गैरसमज हळूहळू मनात भिंती बांधतात. आज एक छोटीशी गोष्ट घडते, आपण दुर्लक्ष करतो. उद्या दुसरं काहीतरी घडतं, आपण परत टाळतो. असं करता करता दिवसागणिक त्या न दिसणाऱ्या भिंती मोठ्या होत जातात. आणि मग एक दिवस अचानक लक्षात येतं की आपण एकाच घरात राहतोय, एकाच छताखाली वावरतोय. पण मनाने एकमेकांपासून शेकडो मैल दूर गेलोय. बरोबर. नाही, या भिंती ओलांडून पलीकडे जाणं मग अशक्य वाटायला लागतं. होय ना. नातं कधीच मोठ्या भांडणांनी संपत नाही. मोठी भांडणं तर बसून सोडवता येतात, त्यावर चर्चा करता येते. पण नातं या छोट्या छोट्या गैरसमजांनी थकतं, त्यातली ऊर्जा संपते, एकमेकांबद्दलची ओढ संपुष्टात येते. आणि थकलेलं नातं आवाज न करता एकमेकांपासून दुरावायला लागतं. ही जाणीव खूप अस्वस्थ करणारी आहे, पण तितकीच सत्य आहे. म्हणूनच आज आपण यावर एवढ्या सविस्तरपणे बोलत आहोत. कारण अनेकदा आपल्याला वाटतं की आपण खूप प्रयत्न करतोय, पण आपण योग्य दिशेने विचार करत नसतो. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट खूप स्पष्ट झाली आहे. हे जे काही आपण बोललो ते फक्त कोणा एका व्यक्तीबद्दल किंवा एकाच बाजूने नाहीये. अगदी बरोबर. आपण कोणालाही इथं दोषी ठरवत नाही आहोत. नात्यात दोघांकडूनही चुका होऊ शकतात. कधीकधी आपणही नकळत समोरच्याला समजून घ्यायला कमी पडतो. पुरुषही अनेकदा आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. त्यांच्यावरही समाजाचा एक वेगळा दबाव असतो. त्यामुळे इथे कोणत्याही एका लिंगाला चुकीचं ठरवण्याचा भाग नाही. भाग आहे तो फक्त संवाद सुधारण्याचा. हो, कोणीही परिपूर्ण नसतं. पण जर दोघांनीही एकमेकांना समजून घेण्याची प्रामाणिक तयारी ठेवली तर हे गैरसमज नक्कीच कमी होऊ शकतात. त्या न दिसणाऱ्या भिंती आपण नक्कीच पाडू शकतो. होय, आणि त्यासाठी फक्त थोडासा वेळ द्यावा लागतो आणि समोरच्याच्या जागी स्वतःला ठेवून बघण्याची संवेदनशीलता अंगी बाळगावी लागते. जर तिने काही म्हटलं तर त्या शब्दांमागची भावना ओळखायला शिकणं हाच एक उत्तम मार्ग आहे. कधीकधी आपण जे उघड्या डोळ्यांनी पाहतो ते पूर्ण चित्र नसतंच मुळी. खरं काय चाललंय ते समजून घेण्यासाठी त्या शांततेत डोकवावं लागतं. आणि प्रेमाचंही तसंच आहे. ते टिकवायचं असेल तर आधी एकमेकांना समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे. आजच्या या सखोल चर्चेतून खूप काही शिकायला मिळालं. पण जाता जाता मला एक खूप रंजक विचार आणि एक नवा दृष्टिकोन इथे मांडावासा वाटतो. आपण आतापर्यंत ज्या गोष्टींवर चर्चा केली त्यावर एक खूप सुंदर उपाय मला आठवतोय. हो, तो 6 सेकंदांच्या मिठीचा जो प्रयोग आहे ना, अगदी तोच. रोजच्या धावपळीत जेव्हा गैरसमज वाढतात तेव्हा आपण शब्दांचा आधार घेतो. पण एका अत्यंत वेगळ्या निरीक्षणानुसार दिवसातील फक्त 6 सेकंदांची एक अर्थपूर्ण मिठी, कोणताही शब्द न बोलता दिलेली घट्ट मिठी नात्यातील साचलेला तब्बल 60% ताण कमी करू शकते. जेव्हा शब्दांनी प्रश्न सुटत नाहीत तेव्हा एक साधा स्पर्श मनावरची खूप मोठी मलमपट्टी करू शकतो. हा खरोखरच एक अद्भुत विचार आहे. 6 सेकंद ऐकायला खूप कमी वाटतात, पण त्या 6 सेकंदात समोरच्या व्यक्तीला जाणवतं की मी तुझ्या पाठीशी आहे. तू एकटी नाहीयेस किंवा तू एकटा नाहीयेस. हाच तो विश्वास असतो जो कोणत्याही गैरसमजाच्या भिंती पाडू शकतो. नक्कीच. तर मंडळी, उद्यापासून हा छोटासा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? जेव्हा शब्द संपतील तेव्हा फक्त जवळ घेऊन पहा. आता मला तुम्हाला सगळ्यांना एक विचार करायला लावणारा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या मते नात्यांमधला सर्वात मोठा गैरसमज कोणता असतो? तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणता प्रसंग सर्वात जवळचा वाटला? तुमचे विचार आम्हाला नक्की सांगा. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांवर आपण इथे अमृत मंथनवर मनोमोकळं बोलत राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा. आणि अमृत मंथनला सबस्क्राईब करायला विसरू नका.